चला तर या अगोदरच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की सरूची यावेळेस मला ॲडमिशन करायची आहे. त्यासाठीच मला तिला स्कूलमध्ये घेऊन जायचं होतं. त्या दिवशी आम्ही तिला नेलं होतं. पण काही कारणामुळे तिची ॲडमिशन झाली नाही. थोडी प्रॉब्लेम आली होती. आज मग तिला पुन्हा घेऊन जायचं होतं. आता तिला थोडं बाहेर न्यायचं होतं म्हणून 2 पोनीज वगैरे टाकून दिल्या होत्या आणि या 2 पोनीच्या मागे माझं इतकं जास्त स्ट्रगल होतं काही बोलायचं कारण काम नाही. कारण इतक्या साध्या आणि ती अजिबातच कोणतीही हेअरस्टाईल करू देत नाही. पण तरीही मी कशातच नाही असं काहीतरी माझी पिल्लू रिॲक्शन देऊन राहिली होती. आता तिला थोडं बाहेर न्यायचं म्हटल्याच्यानंतर थोडं तिला खाऊ-पिऊ वगैरे घालायचं होतं. आता जेवण तर काही करू शकत नव्हती ती. कारण या अगोदर तिचं जेवण झालं होतं. तरी तिला लवकर बाहेर गेलं का भूक लागते, तहान लागते म्हटलं अगोदरच तिला काहीतरी खाऊ देते. पण जोपर्यंत मी स्नॅक्स काढते तोपर्यंत आमच्या पिल्लूने मस्त असं काहीतरी कारभार करून ठेवला होता, जो की मला अजिबातच राग आणण्याजोगता होता. कारण आमच्या पिल्लू मेकअपच्या खूपच जास्त दिवाना आहे आणि रिॲक्शनच्या बाबतीत विचारूच नका. स्नॅक्स दिसले तिला त्यामुळे तिला असं वाटत होतं की मला आता काय देणार आहे आणि काही नाही, मस्त अशी काहीतरी करून बघून राहिली होती. आता मी जितकी नाटकं नाही करत तर त्यापेक्षा जास्त नाटकं माझी पिल्लू करते आणि रिॲक्शन खूप जास्त देत असते. मग तिला छान छान असा स्नॅक्स जो होता तो वगैरे देऊन दिला. आता स्नॅक्समध्ये जास्त काही होतं नाही, बिस्किट होते घरी आणि थोडा चिवडा होता तो वगैरे देऊन देऊन घेतला तिला आणि डॉक्युमेंट्स वगैरे होते ते सोबत घेऊन घेतले. आणि आम्हाला कसं पडायचं आणि कसं करायचं हे जर बघायचं असं ना, तर हे आमचे पिल्लू असे काही करत असते घरी नखरे. आता त्या म्हणजे सरूला स्कूलमध्ये घेऊन गेली होती, त्या स्कूलमध्ये विराज पण आहे, तिथेच तिला पण टाकत आहे. त्यामुळे विराजला सुट्टी झाली होती, मी त्यालाही सोबत घेऊन आली होती. आता ऊन जास्त इतकी वाढली आहे, काय बोलायचं काम नाही. त्यामुळे घरी आल्याला सगळ्यात अगोदर तर फॅन लावला आहे, कारण फॅनशिवाय अजिबातच होत नाही. थंडीचे दिवस गेले आता आत्तापासून इतकी गरमी होत आहे आणि अजून मे आणि एप्रिल महिन्यात मार्च महिना पण बाकी आहे. अजून माहीत नाही किती गरम होणार आणि किती नाही. आता काल माझा उपवास होता आणि काल आमच्या इथे मस्त असे बटरचे बिस्किट आणले होते. आता मला काही काल खाता आले नाही. आज मला आठवलं का आपल्या इथे मस्त असे बटरचे बिस्किट आहे. आता मी काहीतरी खायला बसल्याच्या नंतर आमच्या इथे हे दोघंही माझ्या मागं लागतातच. आता मी बसली म्हणून यांनी घेतले होते आणि आमच्या पिल्लू काहीतरी नाटक करणार नाही. तिला आजकाल नवीनच काहीतरी असं झालं आहे की तिला रुसूबाईसारखा फुगून वगैरे बसत असते आणि तिच्या रिॲक्शन नंतर अशा काही असते. हे बघून ना खूप जास्त विचित्रवाणी वाटते. नंतर थोड्या संध्याकाळच्या टाईमला बाहेर गेलो होतो यांना घेऊन फिरायसाठी. आता हे झाड कशाचं आहे मला माहीत आहे, मला पण आठवून नाही राहिलं कशाचं आहे. तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि वीराची फ्रेंड आहे त्याच्या मम्मीनी ह्या सगळ्यांना मस्त असं ते तोडून वगैरे दिलं होतं आणि सगळी गॅंग आमच्यासोबत होती. आता सोबतच आम्हाला एक मंदिर पण दिसलं होतं, म्हटलं चला तिथे पण जाऊन येते, मुलांना मस्त फिरून आणते. संध्याकाळच्या टाईमला सनसेट आला होता, पुन्हा निघलो होतो घरी यायसाठी. चला आजचा दिवसाचा होता, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.